या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या भगिनी वहिनी सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। आतापर्यंत कर्जमाफी झाली त्यावेळेस कर्ज पुन्हा त्याला भेटत नव्हतं, परंतु यावेळेच्या कर्जमाफीचं मुक्तीचं लगेचच ज्या व्यक्तीचं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याला तेवढं कर्ज वितरण करण्यासाठी सरकारने त्याच्यामध्ये कायदेशीर म्हणजे करावंच अशा प्रकारचं कंपल्शन केलेलं आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत एवढी कर्ज माफी मोठी कधीच झाली नव्हती आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने हे काम या ठिकाणी केलेलं आहे। 12 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण पुन्हा याच्यामध्ये समावेश केला। आकडा तोच आहे, पण त्यांना 50,000 द्यायचं मान्य केलं होतं, पण लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेता त्यांना देखील 2 लाख रुपयापर्यंत दिलेला आहे आकडा आणि त्याची आकडेवारी मी आपल्यासमोर डिटेल देऊ शकतो की 56 लाख शेतकरी 36,585 हा त्यांचा आकडा होता। त्याच्यामध्ये काही लोकांच्या मागण्या आणि आम्हाला त्याच्यात काही गरज वाटली प्रशासनाला। 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 ऐवजी 2 लाख रुपये अशा प्रकारे त्याची 36,585 वरचा आकडा आहे आणि 12 लाख शेतकऱ्याचा 4,395 कोटीचा आहे। एकूण आपले शेतकरी सभासदाची संख्या 56 लाखाचा आहे आणि अमाऊंट आहे 40,980 कोटी रुपये। आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आज आमचं पूर्ण होईल। आम्हाला अजून परत सांगू, हा 56 लाख शेतकरी सुरुवातीला आपण सांगितलेले 36,585 12 लाख शेतकरी महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 द्यायचा अगोदर सुरुवातीला आपण मान्य केलं होतं, पण पुन्हा सगळ्याचा साधक बाधक विचार करून पुन्हा त्या 50,000 ऐवजी 2 लाख रुपये त्यांना आपण देणार आहोत। त्याची अमाऊंट खाली झालेली 4,395 कोटी, हा 4,395 कोटी, वरचे झाले 36,585, दोन्हीची बेरीज मिळून झाली 40,980 कोटी। आणि मग त्याच्यामध्ये पुनर्गठित आलं, ह्या सगळ्या गोष्टी OTS आलं, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी दिलेला आहे। आम्हाला अपेक्षा होती की इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त नाही, हे केंद्र सरकारकडे आहे, म्हणून आपल्याला 3ची वेळ दिली होती। त्याच्याबद्दल मी आता आपली दिलगिरी व्यक्त केली आहे, पण तरी पण आज ठरल्याप्रमाणे आपण काढायचं म्हणून आमच्याकडे जे काही उपलब्ध यादी होती जे इन्कम टॅक्समध्ये बसत नाही अशा लोकांची आम्ही यादी केली आहे। मग अमरावतीमध्ये DCC बँक 58, अमाऊंट आहे 38,37,119, हा
38,37,119. मी तुम्हाला जी कॉपी देतो सगळ्या, चालेल ना? जिल्ह्याची नावं सांगतो. लातूर DCC बँक 133 आणि अमाऊंट तुम्हाला सगळी मी आधी देतो. फक्त NPC नाव सांगतो. नागपूर DCC बँक 16, पुणे DCC बँक 85, सातारा DCC बँक 38 आणि ठाणे DCC बँक 182. अशी एकूण सभासदाची संख्या 553 आणि अमाऊंट हे 2,99,37,540. हे आता कन्फर्म झालेले आहेत. बाकीचं काम अपलोड हुलालेवरी टॅली याद्या ह्या व्हायला वेळ लागते. आता ते काम आमचं कंटिन्यू चालू आहे. आणि याच्यामध्ये मी विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि श्रीमती वहिनी साहेब आणि आमच्या खात्याचे प्रधान सचिव सन्माननीय दराडे साहेब, सहकार आयुक्त तावरे साहेब आणि त्यांच्या सहकार खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय समर्पित भावनेनं हे काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. विशेष करून मी आणि शेतकऱ्याच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाचा आभार मानतो की आपण याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला दिलासा दिलेला आहे. त्याबद्दल सरकारचेही आभार मानतो. आपणही पत्रकार मित्रांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय आणि बाकीचं काम आमचं सांगतील. ही आमची टेक्निकल मंडळी आहे. काही तुमचा संशय असेल तर विचारा. ते लोक आणि आम्ही दोघांनी मी सांगू तुम्हाला. सर, प्रामुख्याने 30 जून आधी तारीख दिली होती कर्जमाफी. त्याच्यानंतर सभागृहात कृषी मंत्र्यांनी जाहीर केली की 5 जुलैला प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा होतील. हो, आज झाले 22 तारीख. आता तुम्ही जाहीर केली फक्त 553 शेतकऱ्यांची यादी आणि एकूण शेतकरी आहेत 553 आणि एकूण शेतकरी आहेत जवळपास 56 लाख. तर किती वेळ म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार एवढे? फार काही वेळ लागणार. तर काम चालू आहे, अपलोड होईल त्या. आमच्याकडून अडचण नाही. इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडे प्राप्त झाली नसल्यामुळं 5 जुलैची तारीख कशी जाहीर केली होती? त्यावेळेस काम पूर्ण होईल वाटलं होतं. त्याच्यानंतर ही आकडेमध्ये वाढले आपले. या 50,000 ज्यांच्या ऐवजी 2 लाख आपण केले. आपण हे सगळे यादी टॅली करायला सगळ्या गोष्टीला थोडासा वेळ लागला. आमच्याकडे आणि आमच्याकडे आता ह्या आम्हाला करायचं ठरलं. आपल्याकडे आज करायचं म्हणजे करायचं. मी सांगितलं होतं काल सकाळी सांगितलं. मग आपल्याकडे ह्याच्यामध्ये चुका होणार नाहीत अशा प्रकारची यादी आमच्याकडे तयार होती. आम्ही तर पूर्णच करायचं ठरवलं होतं, पण आम्हाला तिकडून थोडासा उशीर झाला. दिल्लीच्या तिकडून जी आम्हाला माहिती मिळायला पाहिजे होती ती भेटली नाही. त्याच्या आणि आता कंटिन्यू चालू आहे. आधी असं सांगू शकतो की उद्यापर्यंत पैकी होऊ शकतं. हे एक जण. दुसरा प्रश्न, केंद्राने काही डेडलाईन तुम्हाला दिली आहे का? आणि तिसरा प्रश्न, शेतकऱ्यांना नेमकं कसं कळेल की आम्ही पात्र झालो की नाही आणि किती टप्प्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करणार? पूर्ण आकडेवारी? नाही, आता आकडेवारी तर डिक्लेअर केलेलेच आहे. दुसरा मुद्दा काय होता तुमचा? केंद्रासोबत आम्ही समन्वय साधतोय. दररोज मी स्वतः चेअरमन CBDT आणि माझा आवाज केंद्रासोबत आमचा दररोज डेली समन्वय आहे. मी स्वतः चेअरमन CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांची जे स्वतः डायरेक्टली बोलतोय. त्याचबरोबर DG सिस्टीम यांच्यासोबत मी स्वतः आणि त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. आमचा MOU वगैरे सर्व झाला आहे आणि आम्ही आज डेटा पुश करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यात तो डेटा पुश करत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती हा एवढा मोठा डेटा आहे आणि त्याच्या आपण 6 वर्षाचा इन्कम टॅक्स हा सर्व 56 लाख शेतकऱ्यांचा व्हेरीफाय करणार. गिगाबाईटमध्ये त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स खूप आहेत. त्यामुळे त्याला किती वेळ लागेल त्यामुळे सांगता येत नाही. कदाचित त्यांची सिस्टीम जर फास्ट काम केलं तर आम्हाला उद्या सुद्धा संपूर्ण डेटा मिळू शकेल. फक्त आपल्याला एकच अर्थाने की बाकी सगळे आपण हे लावले त्याच्यामध्ये फिल्टर लावले. केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे एम्प्लॉईज, आजी माजी खासदार, आमदार, मंत्री सगळे हे फिल्टर झालेत. आता फक्त इन्कम टॅक्स पेचा एवढा एक लास्ट फिल्टर राहिला आहे की जे ऑलरेडी इन्कम टॅक्स पे करतायत की शेती बाहेर उत्पन्नातनं
त्यांना आपल्याला लाभ द्यायचा नाही. श्रीमंत शेतकऱ्यांना बेसिकली आपल्याला हा लाभ द्यायचा नाही. त्यामुळे फक्त ही शेवटचा फिल्टर आपला बाकी आहे. हा फिल्टर लागल्याबरोबर आपण जशी आपल्याकडे केंद्र शासनाकडनं आपल्याकडे सर्टिफाय होऊन यादी येईल तशी आपण कदाचित उद्या करू शकतो, परवाही करू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला ते कॉम्प्युटर किती वेळ घेतो त्याच्यावरती आहे. बाकी फार जास्त म्हणजे आता कुठलीही अडचण नाही आहे. ज्या आपल्या याला परवानगी सुद्धा आपल्याला केंद्रासोबत डेटा शेअर करण्यासाठी फाईलचं मुवमेंट सुद्धा आपलं केंद्रीय वित्त मंत्र्यांपर्यंत फाईल केली. केंद्रीय वित्त मंत्र्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर मग त्यांचं खूप प्रोसेस आहे. म्हणजे भारत सरकारमध्ये खूप स्टेजेसमधनं आणि तरी आमचा एक अधिकारी आम्ही तेवढ्यासाठी कायमस्वरूपी दिल्लीत ठेवला आहे आणि त्यांच्यासोबत मी स्वतः डायरेक्टली हायेस्ट ऑथॉरिटीशी मी स्वतः बोलतोय. म्हणजे चेअरमन आणि त्याचबरोबर डायरेक्टर सिस्टीम, डीजी सिस्टीम्स, सेक्रेटरी. त्यामुळे आपल्याला आता कुठली अडचण नाही. आता फक्त रनिंग प्रोग्राम सुरू झाला. आपला ऑफिसर तिथं बसलेला आहे. आल्याबरोबर आपण पब्लिश करू, त्यात काही अडचण नाही आहे. लाडक्या बहिणीचा डेटा मिळायला आपल्याला जवळजवळ 3 ते 4 महिने लागले होते आणि आता हा डेटा म्हणजे तुम्ही आताच प्रोसेस सुरू केली आहे तर लगेच कसं मिळू शकेल? हा नाही, काय लाडक्या बहिणीचा पहिला अनुभव होता आणि याच्यामध्ये मला माहित नाही त्यांच्याकडनं एवढा वेळ का लागला, पण मी स्वतः डायरेक्टली चेअरमन सीबीडीटी आणि डीजी सिस्टीम मी स्वतः बोलतो. आपल्याला अजिबात एवढा वेळ लागणार नाही. 2 ते 3 दिवसामध्ये आपला डेटा संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. सर तुम्ही आता इतक्या या ज्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली, आता राज्यामध्ये एवढे शेतकरी थकबाकीदार आहेत, आता तुम्ही कर्जमाफी देणार आहात, तर या वर्षीचं पीक कर्ज तुम्ही किती वाटप केलं आणि जे थकबाकीचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही पीक कर्ज देताय का? पीक कर्जाचे वाटप आहे ना. अधिवेशनाचं काय? लेटेस्ट आहे.